हॅलो नमस्कार फ्रेंड. बघा आम्ही पावसामध्ये अटकलो. इथं सगळेजण बसलो. बघा आम्ही पावसामध्ये अटकलो. एवढा सारा पाऊस चालू आहे की आम्हाला बाहेर सुद्धा जाता नाही यायला. बघू शकता किती पाऊस चालू आहे नाशिकमध्ये. हे पाणी इथं पडायला जे आतरवरून येते. बघा गाड्या अशाच चालल्या पावसामध्ये. भरमसाठ पाऊस चालू आहे. आम्ही अटकलो. आता कसं जायचं आम्ही काही कळत नाही लागलं. हे इथं साड्याच्या दुकानावरती बसलो आम्ही. किती पाऊस पडायला. पावसाने तर उन्हाळ्यातच धिमी लावली. अजून तर पावसाळ्याची सुरुवात पण नाही झाली. नेमकंच कुठं उन्हाळा तपायला लागला की पावसाने एवढी सुरुवात केली आणि भरमसाठ पाऊस आणि गारीसह आहे. तर एवढं भरमसाठ पाऊस आहे. आम्ही आलतो शॉपिंग करण्यासाठी. चला म्हणलं भीमजयंतीची शॉपिंग करण्यासाठी आम्ही आलतो इकडं गावात. तर बघा सगळे लोकांनी सगळं आवरून बिवरून ठेवतं. आता काय शॉपिंग करायची. एवढा पाऊस म्हटलं की काय करावं. एवढा पाऊस पडला की लोकांची अशी गाडीसुद्धा डुबून चालली त्याच्यामध्ये. मग काय करावं. आम्ही बसलो एका साडीच्या दुकानामध्ये आणि तिथूनच व्हिडिओ काढत होती. तर पाऊस एवढा चालत होता की आम्हाला आता घरी जायचं सुद्धा टेन्शन आलं होतं की आम्ही आता घरी कसं जावं नक्की. रिक्षा पण चालत होती. तर बघा रिक्षामधून सुद्धा एवढं पाणी उडत होतं. एवढं पाणी भरमसाठ पडलेलं आहे नाशिकमध्ये. खूपच पावसाने धिमी लावलेली आहे. आणि कोणाकोणाच्या गावाकडे पाऊस पडण्याची सुरुवात आहे सध्या नक्की सांगा. तर इथे समोर बघा द्राक्षे आणि संत्रीचा हे होता आणि ॲपलचा गाडा होता. ते गाडेसुद्धा लोकांनी सोडून आपले जीव वाचवण्यासाठी ते आपापल्या सहाऱ्याने बसले आहे. तर इथं बघा इथं आम्ही नाव केली की त्या नावमध्ये आम्हाला सोडायचं होतं पाण्यामध्ये. आता त्या नावमध्ये कोण बसून जाणार. नाही सोडलं बघा इथून तिथून नावला पाण्यामध्ये नेऊन. तर नाव पण गेली आमची भुरकून पडून. तर बघा एवढं किती भरमसाठ पाणी चालू आहे. आज वाटते आम्ही पण जातो वाहून. एवढा भरमसाठ चालू आहे. सगळ्या लोकांनी दुकानं सगळं बंद करून ठेवलं. एवढा पाऊस चालू आहे. इजाचा कडकडाट चालू आहे. आता आम्ही घरी जायचं कसं. आभाळ तर एवढा आलं. काळं आभाळ आला. आता कसं घरी जावं काही कळतच नाहीये. बघा किती वाहायचे पाणी. एवढा वाहत चाललाय. व्हिडिओ माझा लेट झाला. हनुमान जयंती सगळे नदी नाले एक होत आहेत नाशिकमध्ये. आणि एवढा पाऊस चालू आहे. कोणाच्या गावाला पाऊस चालू आहे का एवढा नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सगळ्यांनी. गावाकडे कसं काय आहे पाण्याचं वातावरण. सगळ्या गाड्या बघा किती भरमसाठ झाला पाऊस बघा. चालू सगळं आहे. पांढरं शिप्र झालं. एवढा गारगुंडा सगळेजण झालेला आम्ही आहे. बघा आणि इथं इथं आम्ही अटकलो बसलो होतो. तर वरती पावसामध्ये. पण बघा पाणी येत होतं. घरी गाडी जायचं पडत कसं होत्या. जायचं. आता तर रिक्षा पण आम्हाला नाही आता आम्हाला. रिक्षात बसून कसं जायचं हे टेन्शन पडलं होतं. बघू शकता तुम्ही.